म्हणजे त्यांच्या धंद्यामधली गुंतवणूक डर ही आहे, तुमच्या माझ्या मनातलं भय ही त्यांच्या धंद्यातली इन्व्हेस्टमेंट. आणि हे त्याच्यावरती तो सांगतो. मग ते चांगलं त्याला आणून द्यायचं मोफत, आणि त्याची टॅनरी आहे आणि तो एक्सपोर्ट करतो. हा खरा संशोधनाचा विषय आहे की तो एक्सपोर्ट करतो. मी त्याला म्हटलं की आपके धर्म में तो गाय का नहीं चलता है, फिर चमड़ा कैसे चलता है. तर त्याने मला भिंतीवरती लक्ष्मीची फोटो दाखवला. मला म्हणे की ये देख क्या है. म्हटलं कोई भगवान है. तर म्हणे फिर इसकी पूजा करू की चमड़े की पूजा करू. तो मतलब फिर 2 पैसा हमको भी मिलने दो. तो मैंने तुमको जिंदा रहने के लिए जितना जरूरी है उतना मिलता है ना, बाकी सब हमारा है. भारतामध्ये हा गो हत्येचा कायदा असून सुद्धा भारत जगातला बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर 1 चा देश बनलाय. आणि कायदा काय सांगतो, गायीची हत्या करायची नाही. आणि जगातला नंबर 1 चा देश. बरं, जो नंबर 1 चा देश म्हणजे एक्सपोर्ट करणारी, बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यातल्या 72% जैन चालवतात. आणि वर्षातून एकदा 8 दिवस सांगतात पर्युषण काळ आहे, अंडी विकायची नाही, मांस खायचं नाही, मटण खायचं नाही. आणि हे बीफ एक्सपोर्ट करणार, हे पैसे कमावणार त्याच्यावर. संगीत सोम